आणि आता बातमी आहे दारू पिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। दारू करते सर्वनाश असं म्हणतात। आता हा दावा ऐकूनही तुम्ही हैराण व्हाल। दारूमुळे 6 प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूया। दारू प्याल तर कॅन्सरने जाल। दारूमुळे कमी होते रोगप्रतिकारक शक्ती। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही सतत दारू पित असाल तर सावध व्हा, कारण दारूमुळे जीवघेण्या कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय। कॅन्सर म्हणजे भयानक आजार। कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू झालाय। दारूमुळे 6 प्रकारचा कॅन्सर होत असून रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचा दावा करण्यात आल्यानं आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया। लोक विकत घेऊन पांढरं विष प्राशन करतायत। दारू प्यायल्यानं 6 प्रकारच्या कॅन्सरचा धोका निर्माण होतो। ब्रेन, मान, ब्रेस्ट, अन्ननलिका, कोलोरेक्टर कॅन्सर, लिव्हर आणि पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची पडताळणी करणं गरजेचं आहे। अनेक जण सतत दारू पितात। दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। त्यातच हा नवा दावा केल्यामुळे अनेकांना याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे याची खरी माहिती सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। आमचे प्रतिनिधी एक्सपर्ट्सना भेटले, त्यांना मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली। कॅन्सर जे आहे ती आपली प्रतिकारशक्ती कमी करते हे सर्वांनाच माहीत आहे। त्याच्यासोबतच दारू जी आहे, दारूने आपले प्रत्येक ऑर्गनवरती इफेक्ट होतो। ते मेंदू असेल, लिव्हर असेल, लिव्हरवर सूज येणं आहे, स्थूलता हे कॅन्सरसाठी प्रमुख कारण आहे। त्याच्यानंतर सिगारेट, अनुवांशिक, याच्यासोबतच दारू जी आहे हे 3 नंबरला आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। दारू विषाप्रमाणे शरीरात काम करत असल्याचं समोर आलं। सर्वेमध्ये 75,000 अमेरिकन लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला। सतत दारू पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण अधिक होतं। दारू प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। दारूमुळे शरीरात अनेक प्रकारचे जीवघेणे आजार होतात। दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे। दारूमुळे आजार होणं म्हणजे विकतचं दुखणं ओढावून घेण्यासारखंच। त्यामुळे अति प्रमाणात दारूचं सेवन जीवघेणं ठरू शकतं। आमच्या पडताळणीत दारूमुळे कॅन्सर होतो हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।